नवसाला पावणारा गणपती अर्थात 19 मित्रमंडळ खडकी उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे। मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला पौराणिक देखावा दशानन रावणाचा वध। अनेक वीर युद्धात धारातीर्थी पडू लागले। श्रीराम आणि लक्ष्मणानं आपल्या अमोघ बाणांनी रावणाच्या सैन्याला स्थळो की पळो करून सोडलं। रावणाच्या मुलांना भावांनाही यमसदनी पाठवलं। ते पाहून रावण प्रचंड क्रुद्ध होऊन स्वतः प्रभू रामचंद्रांवर धावून आपलं माझ्या बंधूंना आणि पुत्रांनाही तू मारलाय, आता मरायला तयार हो। प्रभू श्रीराम आणि लंकाधिपती रावण एकमेकांसमोर सिंहासारखे उभे ठाकले आणि त्यांच्या घनघोर युद्ध सुरू झालं। त्यांचं भयंकर युद्ध पाहून समस्त वानर सेना आणि राक्षस सेना भीत होऊन निश्चलपणे उभ्या राहिल्या। श्रीरामांनी त्याला हजारो बाणांची वृष्टी करत प्रत्युत्तर दिलं। हे घनघोर युद्ध पाहण्यासाठी साक्षात देव, महर्षी, गंधर्व, किन्नर आणि अप्सरा सुद्धा आल्या। दिवसा आणि रात्री सुद्धा हे भयानक युद्ध सुरूच राहिलं। दशमुखी रावण तितक्याच कठोरपणे श्रीरामांवर बाण आणि अस्त्रांचा तसंच आपल्या मायावी शक्तीचा उपयोग करून श्रीरामांना जेरी सहन पाहत होता। प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या 10 तोंडाच्या रावणाच्या डावीकडील 2 मस्तकांचा आपल्या बाणानं वेध घेतला। त्यानं सांगितलं, श्रीराम त्याच्या नाभीवर नेम धरून अस्त्राचा वापर करा। हे ऐकताच प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र सिद्ध केलं आणि नेम धरून रावणाच्या नाभीवर बाण सोडलं। त्याबरोबर तो भयानक महाप्रचंड राक्षसराज रावण धरणीवर कोसळला। दशाननाचा मृत्यू झाला। त्याबरोबर सियावर रामचंद्र की